नरेश म्हस्के खासदार यांच्यासोबत सुद्धा आपण बातचीत केलेली आहे। ते सुद्धा या संपूर्ण दुर्घटनेचा आढावा घेतायत। संजय केळकर हे सुद्धा या संपूर्ण दुर्घटनेचा आढावा घेणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। लखनौ पुष्पक एक्सप्रेसमधील घटना दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना आहे। दरवाजात लटकून प्रवास करताना पडल्याची माहिती सध्या समोर येत आहे। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती। काही जखमी आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, मुंब्रा स्टेशनवरती काही प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती पडून जखमी झालेले, तर त्यामध्ये 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूणच जे जखमी आणि मृत आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। जवळपास आरपीएफ आणि एकूणच या ठिकाणी दैनात झालेले आहेत आणि जी वाहतूक विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र या ट्रेनमधून पडून अपघात जो झालेला आहे यामध्ये नक्की कारण काय आहेत याची सुद्धा चौकशी केली जाते। एकूणच जर सकाळच्या वेळी जर पाहिलं तर अनेक जे लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या सीएसएमटीच्या दिशेने धावत असतात, त्याचमध्ये जी चाकरमानी आहेत ते सुद्धा प्रवास करताना पाहायला मिळतात। त्यामुळे गर्दीच्या वेळी या रेल्वेच्या दरवाजावरती काही प्रवासी हे लटकून प्रवास करत होते अशा एकंदरीत माहिती समोर येते। जे उपस्थित काही ज्या ठिकाणी प्रवासी होते त्यांच्याकडूनही ते प्रवासी जे पडलेले प्रवासी जे आहेत ते दरवाजावरती लटकून प्रवास करत होते अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र नक्की यामध्ये काय कारण आहेत आणि कशाप्रमाणे हा अपघात झाला यामधीलची कारण जे आहेत ते आरपीएफ जे आहेत ते तपासून पाहतात आणि या संदर्भातला अहवाल जो आहे तो थोड्याच वेळामध्ये समोर येईल। मात्र मध्य रेल्वेकडून सध्या जी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होतोय, त्याचप्रमाणे जखमींना सुद्धा मदत करण्यात येते आणि एकीकडे या अपघाताची कारणं सुद्धा शोधताना पाहायला मिळतात। जी नक्कीच, यावर आता मध्य रेल्वेकडून काही आणखी माहिती समोर येते का? कारण जी जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, त्यांच्या प्रकृती संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच जखमींवरती उपचार सुरू आहेत। मात्र मध्य रेल्वेचे टीम या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ रवाना करण्यात आलेली आहे। अपघाताची कारणं असतील किंवा जे जखमी आहेत त्यांना सुद्धा मदत जी आहे ती देण्यात येते। एकूणच जखमींवरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। 5 ते 6 जे मृत पावलेले आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे या संदर्भातील सर्व जी माहिती आहे ती मध्य रेल्वे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची एकंदरीत शक्यता आहे। मात्र थोड्याच वेळात अधिकृत प्रेस नोट सुद्धा मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात येईल। जी नक्कीच, आपण आता या संदर्भात खासदार नरेश म्हस्के आणि संजय केळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती। ते सुद्धा आता मध्य रेल्वे प्रशासनासोबत बातचीत करणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांकडून किंवा त्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडून काही या संदर्भात आता ते माहिती या संदर्भात जाणून घेणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।